पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील एकमेव सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणजे पीएमपीएल। पण या पीएमपीएल ला कुणी वाली मिळेनासा झालाय। 2007 पासून म्हणजे अगदी स्थापनेपासूनच गेल्या 10 वर्षात पीएमपीएल चे 12 अध्यक्ष झाले। त्यामुळे पीएमपीएल चा कारभार विस्कळीतच राहिलाय। पसारा वाढला तसा तोटाही वाढलाय। स्थापनेपासूनच पीएमपीएल तोट्यात आहे। मागच्या वर्षी हा तोटा 168 कोटी होता, तर चालू वर्षात तो 200 कोटींवर जाण्याची शक्यता आहे। पीएमपीला प्रवाशाच्या अनुषंगाने प्रवाशाच्या हिताच्या दृष्टीने काम करण्याची पूर्ण मुभा दिली पाहिजे आणि तिथं सक्षम अधिकारी असला पाहिजे, पूर्ण वेळ असला पाहिजे, अनुभवी असला पाहिजे, तरच ते नागरिकांचा वाहतुकीचा प्रश्न सुटू शकेल। पीएमपीएलच्या ताफ्यात साधारण 2100 बसेस आहेत। त्यातील 1400 बसेस पीएमपीच्या मालकीच्या तर 700 बसेस भाड्याच्या आहेत। पीएमपीएल कडे सीएनजी वर चालणाऱ्या 12 बसेस आहेत। सुमारे 12 लाख प्रवासी पीएमपीएल न प्रवास करतात। दररोज 1.5 कोटींचं उत्पन्न पीएमपीएल ला मिळतं। एवढा मोठा पसारा असलेल्या पीएमपीएल ला सांभाळायला कोणीही आयएएस अधिकारी तयार होत नाही। आता सत्ताधारी भाजपनं पीएमपीएल साठी पूर्ण वेळ आयएएस अधिकारी मिळावा यासाठी प्रयत्न सुरू केलेत। या ठिकाणी आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे की मोना तेही या बाबतीत अनुकूल आहेत, त्यांना ही सगळी अडचण आम्ही सांगितलेली आहे आणि त्यांनी असं निश्चितपणे यानंतर ठरवलं आहे की भले सीनियर अधिकारी नाही परंतु जो कोण आयएएस असेल तो डेडिकेटेड या विषयातला आपण इथं द्यावा आणि त्याला पूर्ण वेळ टाइम बाउंड कार्यक्रम दिला पाहिजे। पीएमपीएलचे सध्याचे मावळते सीएमडी अभिषेक कृष्णा यांच्या कारकिर्दीत पीएमपीएलचा गाडा मार्गावर येत होता, पण आता पुढचा अधिकारी येईपर्यंत त्याला खीळ बसण्याची शक्यता आहे। नियमानुसार पीएमपीएलच्या अध्यक्षपदी आयएएस अधिकारीच नियुक्त होऊ शकतो, मात्र आयएएस अधिकारी पीएमपीएल मध्ये येण्यास इच्छुक नसतात। त्यामुळे बहुतेक वेळा अधिकाऱ्यांकडे पीएमपीएलचा अतिरिक्त पदभार देण्यात आलाय। आता अभिषेक कृष्णा यांची बदली झाल्यानं पुन्हा एकदा पीएमपीएलला नव्या अध्यक्षांची प्रतीक्षा करावी लागणार आहे। नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।